नमस्कार, अर्थराज्य न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण जवाहर चौक मिरज हायस्कूल येथील बूथ क्रमांक 180वरती आहे. लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने होत असलेले मतदानाचे आकडेवारी आणि जो काही बूथ आहे त्या बूथ प्रतिनिधींचे प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण उपस्थित आहे. तर जाणून घेऊया बूथ प्रतिनिधींची प्रतिक्रिया. नमस्कार दादा. आपल्या बूथवर आत्ता काय स्थिती आहे? आज या ठिकाणी सांगली लोकसभा मतदारसंघाच्या हिशोबानं मिरज हायस्कूलच्या बिल्डिंगमध्ये 5 ठिकाणचं या ठिकाणी मतदार चालू आहे. हे चालू असताना जो नागरिकांच्यातला उत्स्फूर्त प्रतिसाद बघितला, ते बघितल्यानंतर मतदानाचा टक्का देखील या ठिकाणी वाढणार आहे. आणि निश्चितच यासात आम्ही जितके मतदार राहतील ते देखील आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे. आणि संध्याकाळपर्यंत जवळजवळ 60 ते 65% मतदान या ठिकाणी होईल आमच्या बूथवर, असा आम्हाला एक विश्वास आहे. याचप्रमाणे या भागातील मतदान आणखी जवाहर हायस्कूल, नदीवेस असेल किंवा उर्दू शाळा असेल, या ठिकाणी देखील मतदान चालू आहे. त्या ठिकाणी देखील एकदम उत्स्फूर्तपणे असा उत्साहानं मतदान चालू आहे आणि संध्याकाळपर्यंत त्याचा आकडा निश्चित होईल. धन्यवाद. दुपारच्या सदरामध्ये जो मतदानाचा जो टक्का आहे तो काही अंशी कमी झाल्यासारखा वाटतोय. तर एक सुजाण नागरिक म्हणून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आपल्या बूथच्या माध्यमातून काही विशेष प्रयत्न केलेत का? होय, प्रत्येक बूथवर दुपारच्या वेळेत साधारण ऊन वगैरे भरपूर वाढलं आहे. त्यामुळं मत टाकायला येणाऱ्यांची संख्या थोडीशी रोडावली होती. पण कार्यकर्त्यांना परत यादी बघून कोण कोण अजून मताला यायचे राहिलेत, अशा सगळ्यांना परत भेटून लवकरात लवकर मतदानाला येण्यासाठी विनंती केली आणि आता परत मतदानाचं प्रमाण वाढलेलं आहे. ओके. नवमतदार जे आहेत, ज्यांचं पहिल्यांदाच मतदान होतं आहे, त्यांच्यासाठी काय आवाहन करावं? नवमतदारांनी मतदान करताना आपल्या देशाचं भविष्य, त्यांचं भविष्य हे त्यांच्या हातात आहे आता, की त्यांनी ज्यांना मतदान करणार आहेत ते आपले देश ज्यांच्या हातात सुरक्षित आहे व युवकांसाठी पुढं जे आशादायी नेतृत्व आहे. आपल्या बूथच्या वतीनं अत्यंत नेटकं नियोजन करण्यात आलेलं आहे. आम्ही आज मिरज शहरामध्ये पाहतोय तर आपल्या बूथचा जो काही प्रतिसाद आहे आणि माता भगिन्यांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. तर माता भगिनींची काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊया. ताई नमस्कार. नियोजन केलेलं आहे आणि एक महिला म्हणून सुद्धा तुम्ही सुद्धा एक पुरुषांच्या बरोबर खड्या आहेत, उपस्थित आहात आणि तुमच्यासारख्या असंख्य माता भगिनी आहेत. तर उन्हाच्यामुळे थोडासा शांतता वाटते, परंतु दुपारच्या सत्रानंतर आणखीन जास्त माता भगिनींनी मतदानासाठी पुढे यावं म्हणून आपण काय आवाहन कराल? जवळजवळ सर्व महिलांपर्यंत पोचलेलं आहे. महिलांची जनजागृती आणि महिलांचा उत्साह आज सकाळपासून आम्हाला वाटतं की ज्या ज्या महिला येत आहेत त्या आमच्या अगत्याने या सगळ्या ग्रुपकडे आकर्षित होत आहेत, कारण एक महिलांचा सहभाग म्हणून. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे या मिरज हायस्कूलमध्ये आमचं 194, 95, 96, 180 यातल्या बूथ प्रमुखांनी आत्तापर्यंत घेतलेलं श्रेय आणि त्याचाच प्रतिसाद म्हणून आज महिलांचा खूप चांगल्या पद्धतीनं आहे. जवळजवळ 70% आता आमचं इथं मतदान झालेलं आहे आणि बहुतेक सगळ्यांचं असंच आहे. आमच्या ग्रुपला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. आणि बाकीचं आम्ही भरपूर म्हणजे एक मिरजेतले एक 2-3 बूथ आहेत, तिथं आम्ही गेलो होतो, तिथंही महिलांचा भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे. धन्यवाद. काही ना सगळीकडे लक्ष दिले. जे महिला अजून घरात आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम आम्ही फोनवरून इथं बसूनच केलेलं आहे. आणि आमच्या एरियामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे नवीन वोटर्स आहेत ते आत्ता बाहेर पडलेले आहेत आणि ते इतक्या उत्स्फूर्तपणे भाग घेतलेले आहेत की मला वाटतं सकाळी 7 वाजल्यापासून जे नवीन मतदार आहेत म्हणजे आत्ता नवीन मतदान करतात ते खूप उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेले आहेत. मला 7:10 105 वर्षाच्या आजींचा फोन आला की मला मतदान करायचं आहे, काय सोय करू. आणि ती इतक्या हौसेनं मतदान, त्यांचा फोटो पाहिजे असेल तरी आमच्याकडे आहे. बरोबर 7:15 त्या बूथमध्ये होत्या मतदान करण्यासाठी. 105 वर्षाच्या आजी. ओके, धन्यवाद.
चला आज आपण आता मिरज येथील जव्हार चौकामधून ज्या बूथ क्रमांक 180ला भेट दिलेली आहे त्यानंतर आपण पुढे पाहूया काय आणखीनही काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. जवाहरनगर चौक बूथ क्रमांक 180वरती सांगलीचे आदरणीय संजय मेंढे बापू यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. मिरज शहरामध्ये आज सर्वच बूथवरती मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आलेली आहे. आज सर्व मतदार उत्स्फूर्तपणे स्वतःहून बाहेर पडून या ठिकाणी मतदानासाठी येत आहेत. त्याचबरोबर अगदी बूथवरती गर्दी जरी असली तरीसुद्धा ते मतदान करून मगच बाहेर पडत आहेत. सुरुवातीला सकाळी कर्मचारी वर्ग असेल तो अतिशय खऱ्या अर्थानं 7 वाजल्यापासून ज्या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि 7 वाजल्यापासूनच गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. आतापर्यंत जवळजवळ 43-44% मतदान या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे मिरज शहरामधलं. आता संध्याकाळच्या टप्प्यामध्ये जे काही राहिलेलं मतदान आहे ते सुद्धा बाहेर पडेल आणि 60%च्या वरती मतदान जाईल अशी या ठिकाणी अपेक्षा वाटते. दुपारच्या सत्रामध्ये बापू जे युवक आहेत जे नवमतदार असतील ज्येष्ठ असतील त्यांची संख्या काहीशी कमी झालेली आहे तर त्यांना काय आव्हान कराल आपण? नाही, युवक हे आता शेवटच्या टप्प्यातच मतदान करतात. युवकांचं कसं असतं की पहिला घरातलं मतदान स्वतः घ्यायचं करून आणायचं आणि नंतर आपण मतदान करायचं असं युवकांची भूमिका असते. कारण पहिला घरातलं मतदान करणं त्यांना गरजेचं वाटतं. आज या ठिकाणी आता शेवट टप्प्यामध्ये युवक वर्ग असेल राहिलेलं सर्व मतदान असेल या ठिकाणी पूर्ण होईल. ओके, थँक्यू, धन्यवाद बापू.